नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण करंट अफेअर्सची सिरीज चालू केलेली आहे. मार्चचे रेग्युलर करंट अफेअर्स आपण घेत आहोत. आता तुमच्या एक्झामसाठी फेब्रुवारी मंथचे पण करंट अफेअर्स विचारले जातील. तर फेब्रुवारी मंथ मधील जेवढे काही इम्पॉर्टंट करंट अफेअर्स असतील त्याचे आपण जवळपास 3 पार्ट आणणार आहोत. हा पहिला पार्ट आहे. स्टार्ट करूया आपण. तर फेब्रुवारी महिन्यातील एक महत्वाची न्यूज आहे. भारतातील पहिले ई कचरा इको पार्क जे आहे ते सुरू होणार आहे कुठं? दिल्लीमध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला एकदम इझी क्वेश्चन विचारतात की भारतातील पहिलं ई कचरा इको पार्क कुठं सुरू झालं? दिल्लीमध्ये सुरू झालं का? ओके. तर कंबाईनला किंवा ग्रुप सी ला तुम्हाला एवढे छोटे छोटे क्वेश्चन विचारले जातात आणि शक्यतो तर आता पेपरचा पॅटर्न थोडा बदललाय, त्याच्यामुळे 2 लाईनर 3 लाईनर पण येऊ शकतात. त्या हिशोबाने आपण न्यूज कव्हर करणार आहोत. तर बघा, 24 फेब्रुवारी 2022 रोजी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी घोषणा केली की भारतातला पहिला ई कचरा इको पार्क दिल्लीमध्ये उघडला जाईल. तुम्हाला जर आयोगाने क्वेश्चन दिला तर मनीष सिसोदियांच्या ठिकाणी तुम्हाला पंतप्रधान मोदी यांचं नाव सुद्धा दिलं जाऊ शकतं, पण ते चुकीचं असेल. ठीक आहे. मुख्य मुद्दा बघा, वाढत्या ई कचऱ्याला, ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणतो आपण त्याला, दिल्लीमध्ये तोंड देण्यासाठी पहिलं इलेक्ट्रॉनिक कचरा इको फ्रेंडली पार्क उभारण्यात येणार आहे. इथे काय होणार आहे? कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे, कचऱ्याचा पुनर्वापर होणार आहे आणि सुरक्षित आणि शास्त्रोक्त पद्धतीने हे सगळं केलं जाणार आहे. जागा किती आहे? 20 एकर जागेवरती हे इको पार्क दिल्लीमध्ये सुरू होणार आहे, लक्षात ठेवा. ओके. आता इथं तुम्हाला ई कचरा दाखवलेला आहे, हे दिल्लीचं इमेज दाखवलेली आहे, म्हणजे इमेज वरून तुम्हाला न्यूज लक्षात राहतात. ठीक आहे. आता दिल्लीमध्ये कचरा कसा निर्माण होतो बघा, दरवर्षी 2 लाख टन कचरा निर्माण होतोय. त्याची शास्त्रीय आणि सुरक्षित पद्धतीने हाताळणी होत नाही, रिसायकल केलं जात नाही, पुनर्वापर व्यवस्थित होत नाही, अनौपचारिक होतोय. ओके. त्याच्यामुळे काय होतंय, मग आगीसारख्या घटना घडल्या जातात आणि मग त्याचा परिणाम जो असतो तो नागरिकांवरती होतो, कचरा वेचणाऱ्यांच्या आरोग्यावरती पण होतो. ठीक आहे. या सगळ्या कारणामुळे काय आहे, इको पार्कची गरज आहे. तर इको पार्कची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. ई कचरा इको पार्क मध्ये तुम्हाला बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लॅपटॉप, चार्जर, मोबाईल, पीसी साठी दुय्यम उत्पादन विक्री बाजार म्हणून अधिकृत नूतनीकरण बाजाराचा समावेश असेल. ओके. 12 जून मध्ये ई कचऱ्याचे चॅलेंज करण्यासाठी संकलन केंद्र उभारली जातील. ई कचरा इको पार्क औपचारिक पुनर्वापराची तयारी करण्यासाठी अनौपचारिक क्षेत्रातील ऑपरेटरना पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि उपकरणे पण प्रदान करेल. पण ही ई कचरा पार्कची तुम्हाला वैशिष्ट्ये शक्यतो तर विचारली जाणार नाहीत. तुम्हाला जास्तीत जास्त हे पहिलं ई कचरा इको पार्क कुठं ओपन केलंय, कोणी ओपन केलंय आणि कधी ओपन केलंय इतकंच आयोगाकडून विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. सेकंड न्यूज आहे, भारतातील रेल्वेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प. ज्या काही अशा पहिल्या घटना घडतात त्याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतो. तर बीना, मध्य प्रदेश येथे भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, आपण याला भेल म्हणतो. आता हे भेल नवरत्न आहे, मिनी रत्न आहे, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर भेलद्वारे भारतीय रेल्वेसाठी 1.7 मेगावॅट हे जे काही ह्याचं क्षमता आहे ती लक्षात ठेवा. 1.7 मेगावॅटचा सोलर फोटोव्होल्टिक प्लांट कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तर कुठं? बीना, मध्य प्रदेश, हे पण लक्षात ठेवा. आता मुख्य मुद्दा काय आहे बघा, या प्लॅनद्वारे थेट भारतीय रेल्वेच्या ट्रॅक्शन सिस्टीमला वीज पुरवठा केला जाईल. भारतीय रेल्वेने त्याच्या विजेच्या गरजेसाठी स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर विविध नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांसाठी रिकाम्या जागेचा वापर करून रेल्वे स्थानकांचे सौरीकरण करण्याची योजना आखल्यानंतर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. लक्षात ठेवा, हा प्रकल्प का कार्यान्वित झाला? कारण भारतीय रेल्वेने काय केलं होतं, त्यांच्या विजेच्या गरजासाठी स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेतला होता. ट्रॅक्शन पॉवर थेट पुरवण्यासाठी भारतीय रेल्वे नेटवर्कवर कार्यान्वित केलेला हा पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प आहे. फक्त हा प्रकल्प कुठं आहे आणि कोण, म्हणजे भारत हेवी भेलचं नाव फक्त लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दाखवलेलं आहे बघा भारतीय रेल्वेची इमेज. आता रेल्वे स्थानकांना ऊर्जा देण्यासाठी
सौर ऊर्जेचा वापर करण्याची योजना कोणत्या अर्थसंकल्पामध्ये? तर अर्थसंकल्प 17-18 मध्ये मध्यम कालावधीत देशभरातील 7,000 रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर केला जाईल अशी घोषणा करण्यात आली. तर हे IMP आहे की कधी घोषणा केली होती? सरकारने 1000 मेगावॅट सौर प्रकल्पाअंतर्गत 2000 रेल्वे स्थानके बांधण्यात येणार असल्याची घोषणा या 17-18च्या अर्थसंकल्पामध्ये केली होती. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन रेल्वे नेटवर्क बनवण्याच्या भारतीय रेल्वेचे जे उद्दिष्ट आहे, तर उद्दिष्ट काय आहे? सौर ऊर्जेचा वापर का करायचा आहे? कारण का शून्य कार्बन उत्सर्जन कोणाचं टार्गेट आहे? भारतीय रेल्वेचं टार्गेट आहे. ओके, तर हे साध्य करण्यासाठी ही डेडलाईन महत्वाची आहे बघा. 2030 पर्यंत 20 गीगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना तयार केली आहे. ओके, बिना, मध्य प्रदेश, भेल आणि आणखी काय लक्षात ठेवणार तुम्ही? 2030 20 गीगावॅट, केंद्रीय अर्थसंकल्प 2017-18. ठीक आहे. याच्यानंतर फोर्थ न्यूज आहे फेब्रुवारी मधली. USCC आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक जारी. तर बघा, US चेंबर ऑफ कॉमर्सच्या ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटरने, तर तुम्हाला या US चेंबर ऑफ कॉमर्सचं नाव लक्षात ठेवायचंय, ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटरचं नाव लक्षात ठेवायचंय. तर यांनी प्रकाशित केलेला आहे हा अहवाल आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक. याच्यामध्ये भारताचा एकूण स्कोर 38.4% 38.6% वाढलेला आहे. तर हा वाढलाय का कमी झालाय तो तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आणि आता आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदामध्ये भारत 55 देशापैकी 43व्या क्रमांकावर आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. तर हा जो काही निर्देशांक आहे कोण जारी करतं, भारताचा स्कोर काय आहे, भारताची रँकिंग काय आहे. आता मुख्य मुद्दा बघा, भारताचा एकूण गुण या अहवालाच्या 9व्या आवृत्तीत 38.40% म्हणजे 50 पैकी 19.20 वरून ताज्या आवृत्तीमध्ये 50 पैकी 19.32 पर्यंत वाढलेले आहेत. आता या वर्षीच्या अहवालात गेल्या 10 वर्षातील डेटाचं विश्लेषण, आता या वर्षीचं म्हणजे आपण हे सगळं 2022चं बघतोय बघा, लक्षात ठेवा, करण्यात आलेलं आहे. आणि असं दिसून आलंय की गेल्या 2 वर्षातील साथीच्या रोगामुळे, आपल्याला माहिती कोविड पॅन्डेमिकमुळे निर्माण झालेल्या गोंधळात सुद्धा जागतिक IP वातावरणात कालांतराने इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सुधारणा होत आहे असं अहवालात नमूद करण्यात आलंय. आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था त्यांचे IP गव्हर्नन्स मजबूत करत आहेत. म्हणजे सिच्युएशन डिफिकल्ट आहे पण प्रोग्रेस मात्र इथं दिसत आहे. ओके, आता इथं तुम्हाला आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशकातील शीर्ष 5 देश दिलेले आहेत. अमेरिका 1 नंबरला आहे, युनायटेड किंगडम 2 नंबरला आहे, जर्मनी 3 नंबरला आहे, स्वीडन 4 नंबरला आहे, फ्रान्स 5 नंबरला आहे. आपल्या भारताची रँकिंग किती आहे? 43 आहे 55 देशापैकी. आता तुम्हाला जर समजा US चेंबर ऑफ कॉमर्स बद्दल एखादं सेंटेन्स विचारलं, तर ही जगातील एक मोठी व्यापार संघटना आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. सगळ्या क्षेत्रातील 3 दशलक्षाहून अधिक कंपन्यांचे तसेच प्रादेशिक आणि राज्य चेंबर ऑफ कॉमर्स आणि उद्योग गटांचं प्रतिनिधित्व करते. आणि विचारलं जातं बघा, ग्रुप बी ग्रुप सी ला सुद्धा तुम्हाला करंट अफेअर्स 3 लाइनर 4 लाइनर विचारत आहेत. हे अशा धोरणांचं समर्थन करते जे व्यवसायांना त्यांची अर्थव्यवस्था वाढण्यास आणि नोकऱ्या निर्माण करण्यास मदत करते. आता हे सगळं तुम्ही सोडून द्या, मी जेवढं सांगते तेवढं लक्षात ठेवा. तर ही एक मोठी व्यापार संघटना आहे, हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा. आणि USCC ची स्थापना 1912 मध्ये झाली आणि ती वॉशिंग्टन DC येथे आहे. 3च पॉइंट लक्षात ठेवा. बाकी कोणत्या धोरणाचं समर्थन करते, काय करते हे नाही केलं तरी सुद्धा चालतं, कारण जे आयोग विचारणार आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. पुढची 7वी न्यूज आहे बघा, मनरेगासाठी लोकपाल ऍप लॉन्च करण्यात आले. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज, याला तुम्ही IMP सुद्धा करू शकता. तर केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह यांचं नाव लक्षात ठेवायचंय. तर हे जे ऍप आहे लोकपाल ऍप कोणी लॉन्च केलं, तर तुम्हाला पंतप्रधानांचं नाव देऊ शकतात,
राष्ट्रपतींचं नाव देऊ शकतात, पण तुम्हाला माहित पाहिजे की हे जे ऍप आहे हे कोणी लॉन्च केले. तर गिरिराज सिंग यांनी लॉन्च केलेलं आहे. हे ऍप ई गव्हर्नन्सच्या दिशेने एक पाऊल आहे आणि ते जबाबदारी आणि पारदर्शकतेसाठी मदत करेल. ओके, क्लिअर. आता मुख्य मुद्दा काय आहे? मुख्य मुद्दा आहे की हे जे ऍप आहे काय मदत करेल? लोकपालला त्यांचं कर्तव्य पारदर्शक, ट्रान्सपरन्सी आणि जबाबदारीनं पार पाडण्यास मदत करेल. लोकपाल नियुक्तीबाबत मंत्री महोदयांनी चिंता व्यक्त केली आणि सांगितलं की अनेक जिल्ह्यामध्ये अद्याप लोकपाल नियुक्त करण्यात आलेले नाहीत, त्यांच्याबरोबर काम करण्यास सांगितले. ओके, तर हे आताची रियालिटी आहे बघा. आता फक्त तुम्हाला क्वेश्चन काय येऊ शकतो की कशासाठी लोकपाल ऍप लॉन्च केले, कोणी लॉन्च केलं आणि उद्देश काय आहे? ई गव्हर्नन्सच्या दिशेने एक पाऊल हा त्याचा उद्देश आहे. ओके, छोट्या छोट्या न्यूज आहे पण येऊ शकतात. आता ऍप का विकसित केलं बघा. राज्यामध्ये मनरेगा योजनेची अंमलबजावणी संबंधित विविध जे सोर्स आहेत त्याच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारावर नियुक्त केलेल्या लोकपालने तक्रारींचे सुलभ वर्गीकरण आणि अहवाल देण्याच्या उद्देशाने हे ऍप कोणी विकसित केले? ग्रामीण विकास मंत्रालयाने याला स्टार करा, IMP करा. ठीक आहे. हे ऍप लोकपालच्या तक्रारीचं सुलभ ट्रॅकिंग आणि वेळेवर निवारण करण्यास अनुमती देईल. ऍप लोकपालला वार्षिक आणि त्रैमासिक अहवाल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वेबसाईटवर अपलोड करण्याची परवानगी देईल. आता सध्या तक्रारी कशा नोंदवल्या जातात बघा. आता तर ऍप नाहीये, बरोबर, तर सध्याच्या तक्रारी नोंदवल्या जातात त्या भौतिक स्वरूपात सोडवल्या जातात. लोकपाल ऍप तक्रारींचा जलद अहवाल आणि निवारण करण्यासाठी तयार कर, जलद अहवाल मिळावे आणि तक्रारींचं निवारण लवकर व्हावं याच्यासाठी ऍप काढलेला आहे. लोकपालांना कोणतीही अडचण न येता काय होईल? त्यांचं कर्तव्य पार पाडायला मदत होईल. आता ही न्यूज महत्वाची का आहे? एक तर इथे लोकपालचा उल्लेख येतो आणि दुसरी गोष्ट मनरेगा बद्दल तुम्हाला करंट अफेअर्स मधून नेहमीच आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत आणि याच्या पुढे देखील क्वेश्चन येत राहणार. ओके, 8वी न्यूज आहे उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार. तर साहित्य अकादमी पुरस्कार तुम्हाला विचारले जातात, डेफिनेटली विचारले जातात. तर साहित्य अकादमीने कोणत्या भाषेतला? उर्दू भाषेतला साहित्य अकादमी पुरस्कार 2021 साठी कुणाला? चंद्रभान खयाल यांना. कशासाठी? ताजा हवा की तबिशे या काव्य संग्रहासाठी जाहीर केलेला आहे. लक्षात ठेवा. 11 मार्च रोजी दिल्ली येथे एका साहित्य संमेलनात त्यांना 1,00,000 रुपये शॉल, ताम्रपट बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे. हे स्वरूप पण लक्षात ठेवा. आता अकादमीने काय केलं? जगदीश प्रसाद मंडल यांना त्यांच्या मैथिली भाषेतील पंगू या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केला. तर बघा, साहित्य अकादमी पुरस्कार तुम्हाला जोड्या नावामध्ये वेगवेगळ्या भाषेचे येऊ शकतात. उर्दू भाषेतला मिळालेला आहे चंद्रभान खयाल यांना, जगदीश प्रसाद मंडल यांना मिळालेला आहे मैथिली भाषेसाठी पंगू कादंबरीसाठी. ठीक आहे, त्यांच्या कादंबऱ्यांची नावं पण लक्षात ठेवा. आता आयोगाचे जर पेपर तुम्ही काढून बघितले तर तुम्हाला आयोगाच्या पेपरमध्ये हा साहित्य अकादमी पुरस्कार कधी स्थापन झाला? 1954 ला स्थापन झाला, बरोबर. दरवर्षी दिला जातो का? 2 वर्षी दिला जातो? नॅशनल अकादमी ऑफ लेटर्स तर्फे दिला जातो? किती भाषांना दिला जातो? किती भाषातील साहित्यांना दिला जातो? हे सगळं विचारलं जातं. तर हे 1954 लक्षात ठेवा. इथं तुम्हाला चंद्रभान खयाल यांची इमेज दिसत आहे बघा उर्दू भाषेसाठी. तर बघा, या अकादमी तर्फे दरवर्षी 24 भाषांमधील साहित्य कृतींसाठी तसेच या भाषांमधील परस्पर साहित्य अनुवादासाठी सुद्धा पुरस्कार दिले जातात, हे विसरू नका. भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेल्या 22 भाषा या आपण नेहमीच वाचतो. साहित्य अकादमीने इंग्रजी आणि राजस्थानी. आता हे तुम्हाला सेपरेट सेंटेन्स आयोग देऊ शकतं की बाबा 22 भाषांव्यतिरिक्त साहित्य अकादमीनं इंग्रजी आणि राजस्थानी या भाषांना मान्यता दिलेली आहे का? हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर मान्यता दिली आहे. आणि साहित्य अकादमी पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कारानंतर पण आयोग तुम्हाला उलट देईल की ज्ञानपीठ पुरस्कार हा
दुसरा सर्वोच्च साहित्य सन्मान आहे साहित्य अकादमी पहिला आहे तर नाही, ज्ञानपीठ पहिला आहे आणि दुसरा आहे साहित्य अकादमी. ठीक आहे, तर दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार, पहिला म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. ओके, आय होप तुम्हाला ही न्यूज क्लिअर झाली असेल. पुढची न्यूज आहे 9 नंबरची, महिला सुरक्षा पथक. महिलांबद्दलच्या न्यूज स्किप करू नका अजिबात. तर कुठं चालू झालंय एवढंच तुम्हाला माहित पाहिजे. जम्मू काश्मीर पोलिसांनी कुठं, श्रीनगर शहरामध्ये 2 महिला सुरक्षा पथक तैनात केलेत. ओके, प्रत्येक पथकामध्ये 5 महिला पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा समावेश असेल आणि दोन्ही पथकाचं नेतृत्व निरीक्षक खलिदा परवीन करतील. यांचं नाव लक्षात ठेवा. कशासाठी ही पथक निर्माण केलेत? संकटकाळी महिलांच्या मदतीसाठी. ओके, विशेषतः शाळा, कॉलेजेस, विद्यापीठे, कोचिंग सेंटर, इतर ठिकाणी मुलींची सुरक्षा सुनिश्चित करणे. तर या महिला सुरक्षा पथकाचा उद्देश लक्षात ठेवा. ही पथक काय करणार आहे? दिवसभर शैक्षणिक संस्थांसह संपूर्ण शहरात गस्त घालणार आहेत. ओके, श्रीनगर पोलिसांनी विशेषतः महिलांच्या सुरक्षेशी संबंधित समस्यांसाठी 24 तास समर्पित महिला हेल्पलाईन क्रमांक सुद्धा सुरू केलेला आहे. तर असं नाही की फक्त शैक्षणिक संस्था, तर संपूर्ण शहरामध्ये ही पथकं काय करणार आहेत? गस्त घालणार आहेत. ओके, इम्पॉर्टंट न्यूज आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आहे ऑपरेशन गंगा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज विचारली जाती तुम्हाला. काय आहे ऑपरेशन गंगा? तर बघा, युद्धग्रस्त युक्रेन मधून भारतीयांना परतण्यासाठी भारत सरकारनं चालू केलेलं हे ऑपरेशन आहे किंवा मिशन आहे. तर युक्रेनचं हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर तिथं अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रोमानियाची राजधानी कुठं चालू झाले? बुखारेस्ट आणि बुडापेस्ट येथून विमानसेवा सुरू केली. इथं तुमचा क्वेश्चन बनतो, या मोहिमेअंतर्गत उड्डाणे इस्तंबुलला जातील, नंतर हंगेरीतील बुडापेस्टला पोहोचतील आणि त्या बदल्यात ही विमाने इस्तंबुल मार्गे दिल्लीला येतील असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. हे तुम्ही नाही केलं तरी चालेल. फक्त हे जे ऑपरेशन आहे कोणी चालू केलं, कशासाठी चालू केलं होतं. ठीक आहे, युक्रेन मधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने एक समर्पित ट्विटर हँडल सुद्धा तयार केलेले आहे, हे पण लक्षात ठेवा. तर ही झाली ऑपरेशन गंगा, छोटीशी न्यूज होती. त्याच्यानंतर आहे आशियातील सर्वात मोठा बायो सीएनजी प्लांट. ओके, तर बघा, सर्वात मोठा बायो सीएनजी प्लांट 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती दिवशी इंदूरमध्ये पंतप्रधानांनी सर्वात मोठ्या बायो सीएनजी प्लांटचे उद्घाटन केले. तर आपल्याला हे फार महत्वाचं आहे की या प्लांटचं उद्घाटन कुठं झालंय आणि कोणी केले, कधी केले. ओके, इंदूरमध्ये सुमारे 400 बस बायो सीएनजी वर धावू लागतील. पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवरील, आता कशासाठी जैव इंधनाचा अवलंब करायची गरज आहे? बघा, इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल्स का मार्केटमध्ये येत आहेत? तर पेट्रोलियम पदार्थांची जी आयात आहे त्याचा अवलंबित्व आपल्याला कमी करायचं आहे, बरोबर. त्याच्यासाठी जैव इंधनाचा अवलंब करायचे. गेल्या 8 वर्षामध्ये पेट्रोलियम उत्पादनामध्ये इथेनॉल मिश्रणाची पातळी 2% 8% वाढवली. असे सेंटेन्स एक्झाम मध्ये 100% येतात, लक्षात ठेवा. इंदूरमध्ये 150 कोटी रुपये खर्चून गोवर्धन बायो सीएनजी प्लांट बांधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं. 15 एकर जागा आहे, 150 कोटी खर्च आहे आणि सर्वात मोठा सीएनजी प्लांट पूर्ण झाला आहे. ओके, गोवर्धन नाव काय आहे याचं? गोवर्धन बायो सीएनजी प्लांट. अलोकेशन आहे 150 कोटी, जागा आहे 15 एकर, ओपनिंग झालेलं आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. ठीक आहे, आणि हे सेंटेन्स सर्वात महत्वाचं, इथेनॉलची पातळी वाढत गेलेली आहे. ओके, इथं तुम्हाला इमेज पण दाखवलेली आहे आणि इथं उद्घाटन केलेले पंतप्रधान. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे भारत आणि ओमान यांच्या दरम्यान ईस्टर्न ब्रिज हवाई सराव सुरू झालाय. आता हवाई सराव तुम्हाला देश कोणत्या 2 देशामध्ये आणि नाव विचारलं जाऊ शकतं. तर भारतीय वायुसेना, IAF आणि रॉयल एअरफोर्स ऑफ ओमान RAFO इंटर ऑपरेबिलिटीद्वारे, आता हे इंटर ऑपरेबिलिटी वगैरे काय असतं एक्झाम मध्ये विचारत नाहीत, फक्त ईस्टर्न ब्रिज
कोणत्या 2 देशांमध्ये सराव झाला हे लक्षात ठेवा. आता हा ईस्टर्न ब्रिज सराव कधी चालू झाला? 21 फेब्रुवारी 2022 पासून 25 फेब्रुवारीला संपेल. जोधपूर एअरफोर्स स्टेशनवर होईल आणि 6वी आवृत्ती आहे. ठीक आहे. ती भारतात होईल का ओमान मध्ये होईल? उद्देश काय आहे बघा, हवाई दलाचा हा सराव आहे. हवाई दलामधील ऑपरेशन क्षमता आणि आंतर कार्यक्षमता वाढवायची. ओके. तर कितवी आवृत्ती, कधी सुरू झाला, कुठं झालेला आहे आणि कोणत्या 2 देशांमध्ये आहे? इथं तुम्हाला इमेज दाखवलेली आहे बघा, एक्सरसाइज ईस्टर्न ब्रिज. ओके. चला पुढची न्यूज आहे, भारत सरकार राष्ट्रीय डिजिटल विद्यापीठ स्थापन करणार आहे. तर हे पण लक्षात ठेवा. आता तुम्हाला दिलं जाऊ शकतं की 2022-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP लागू केलं, बरोबर, म्हणजे लागू करण्यावर भर देण्यात आला. आता यास मदत करण्यासाठी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करायचं याला मदत करण्यासाठी शैक्षणिक संस्थांमधील भारतातील आसनांची समस्या सोडवण्यासाठी, म्हणजे ज्या सीट आहेत त्याच्यासाठी राष्ट्रीय डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तर सर्वात महत्वाचं सेंटेन्स की कशासाठी डिजिटल विद्यापीठ स्थापन केलं जाणार, कारण जे लिमिटेड सीटची संख्या आहे तर त्याच्यासाठी हे स्थापन केलं जाणार आहे. ठीक आहे. केंद्रीय अर्थसंकल्प कोणता आहे तो पण लक्षात ठेवा व्यवस्थित. मुख्य मुद्दा काय आहे बघा, डिजिटल युनिव्हर्सिटी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे पालन करून उच्च दर्जाचे उच्च शिक्षण अनेक भाषांमध्ये उपलब्ध करून देईल. सर्वात महत्वाचं, आता भारतामध्ये डिजिटल विद्यापीठाची शक्यता कशी आहे, तर जागतिक दर्जाचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि अनेक भारतीय भाषांमध्ये ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याची योजना आखत आहे. तुम्हाला माहिती आहे, कोविड पॅन्डेमिक पासून ऑनलाईन वरती खूप जास्त लोकांचा ट्रस्ट बसलाय. महामारीमुळे शाळा बंद झाल्यामुळे जे एज्युकेशनल नुकसान होत आहे ते भरून काढण्यासाठी सरकार PM ई विद्या योजना, लक्षात ठेवा, 1 क्लास 1 TV चॅनल कार्यक्रमाचा पण विस्तार करणार आहे. दूरचित्रवाणी कार्यक्रमाद्वारे सुधारित शिक्षणासह प्रस्तावित डिजिटल विद्यापीठ देशाला पथदर्शी, आधुनिक, व्यावहारिक ब्ल्यू प्रिंटद्वारे काय करेल, मार्गदर्शन करेल. तर हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे, भारताने ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया धोरणाचं अनावरण केले. तर आता हे तुम्हाला ग्रीन हायड्रोजन अमोनिया धोरण सुद्धा शॉर्ट मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर भारताच्या नवीन हरित हायड्रोजन धोरणाचं अनावरण करण्यात आलं, ज्याच्यामध्ये परवडणारी नवीकरणीय ऊर्जा मिळेल. इथं दिसत आहे बघा, गव्हर्नमेंट अनबिल्ड्स ग्रीन हायड्रोजन अँड अमोनिया पॉलिसी फॉर क्लीन एनर्जी. आता यामध्ये जून 2025 पूर्वी, बघा ही लक्षात ठेवायचं आहे की जून 2025 पूर्वी पूर्ण झालेल्या प्रकल्पांसाठी आंतरराज्य ऊर्जा प्रसारणासाठी 25 वर्षाची शुल्क सूट आणि स्थानिक उद्योगांना जीवाश्म इंधनापासून दूर जाण्यास मदत करण्यासाठी मेगा मॅन्युफॅक्चरिंगचा समावेश आहे, हे लक्षात ठेवा. आणखी काय दिलं याच्यामध्ये, मुख्य मुद्दा बघा, ग्रीन हायड्रोजन आणि अमोनियाला प्रोत्साहन देणं हे धोरणाचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे काय होईल, हरित ऊर्जा उत्पादकांना 30 दिवसाच्या वीज वितरण व्यवसायासह त्यांच्या अतिरिक्त अक्षय ऊर्जा म्हणजे स्टोअर करणं सोपं होईल. निर्यातीसाठी ग्रीन अमोनिया म्हणजे हिरवा अमोनिया साठवण्यासाठी बंदरांजवळ बंकर बांधण्याचा पण प्रस्ताव आहे. ओके. आता हरित ऊर्जेचं महत्व काय आहे बघा, हरित ऊर्जेची जी शर्यत आहे ती महत्वपूर्ण आहे, कारण का रशिया युक्रेन संकटामुळे काय झाले, जगभरातील ऊर्जेच्या किमती वाढल्यात. तुम्ही न्यूज वाचत असाल. भारतात जे 85% तेल आणि 53% नैसर्गिक वायू आयात करतात, बघा विचार करा मग किती लॉस होईल. हायड्रोजन इंधनाच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात बदल केल्यामुळे काय होईल, भारताच्या भूराजकीय प्रभावात आणि ऊर्जा सुरक्षिततेला मदत होऊ शकेल. त्याच्यामुळे हरित ऊर्जेचं महत्व आहे. जुलै 2025 पूर्वी ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी वीज निर्मितीसाठी बांधण्यात आलेल्या कोणत्याही नवीन अक्षय ऊर्जा सुविधांना 25 वर्ष मोफत वीज प्रेषण मिळेल. प्रोत्साहन कुणाला दिलं जाणार आहे बघा,
उत्पादन मंजुरीसाठी सुविधांसाठी एक पोर्टल तयार केलं जाईल आणि अत्याधिक ऊर्जा निर्मिती 30 दिवसांसाठी डिस्कॉम मध्ये साठवून पण ठेवता येईल. ठीक आहे. ग्रीन हायड्रोजन अमोनिया निर्माण करणाऱ्या पॉवर प्लांटना ग्रीड मध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. आता यातलं सगळंच इम्पॉर्टंट नाहीये, थोडं थोडं लक्षात ठेवा. ग्रीन हायड्रोजन काय असतं? पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिसद्वारे तयार केले जातं. तर मे बी तुम्हाला ही कॉन्सेप्ट विचारू शकतात की व्हॉट इज ग्रीन हायड्रोजन. जसं तुम्हाला ग्रीन केमिस्ट्री वरती क्वेश्चन होता. जे पाणी, हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करण्याचं तंत्रज्ञान आहे ते अक्षय ऊर्जेनं बनवता येतं. ठीक आहे. अमोनिया एक वायू आहे, कृषी खतांच्या निर्मितीमध्ये वापरला जातो आणि पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिस मधून हायड्रोजन आणि हवेतून नायट्रोजन वापरून ग्रीन अमोनिया तयार केला जातो. तर ही न्यूज एक होती, कंप्लीट करा. याच्यानंतरची न्यूज आहे 19 फेब्रुवारीची, मृदा आरोग्य कार्ड दिन. तर बघा, भारत सरकारनं 19 फेब्रुवारी हा जो दिवस आहे मृदा आरोग्य कार्ड दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला. मृदा आरोग्य कार्ड योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी चालू केली होती हे सर्वात महत्वाचं आहे. सॉइल हेल्थ कार्ड योजना 19 फेब्रुवारी 2015 ला सुरू केली होती. जुना डाटा आपल्याला विचारला जाऊ शकतो. उद्देश काय होता सॉइल हेल्थ कार्ड योजनेचा? जमिनीच्या सुपीक क्षमतेचं मूल्यमापन करणं. दर 2 वर्षांनी मृदा आरोग्य पत्रिका दिली जाते. आता याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो की शेतामध्ये खताचा वापर कसा करायचा, खतांचा वापर अतिरिक्त होतोय का कमी होतोय हे सगळं कळतं. राष्ट्रीय उत्पादकता परिषदेने केलेल्या अभ्यासानुसार मृदा आरोग्य कार्डाच्या वापरामुळे देशात खतांचा वापर किती टक्क्यांनी कमी झालाय? 10% कमी झालाय. ओके. आणि या सिल्क कार्डमुळे उत्पादनात किती टक्के वाढ झाली? 5 ते 6% वाढ झाली. व्यवस्थित लक्षात ठेवा. मृदा कार्ड योजनेमध्ये जमिनीतील पोषक तत्व कमी होण्याची जी समस्या आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. जसं तुम्हाला जनधन योजना सतत विचारली जाते तसं तुम्हाला मृदा योजनेबद्दल पण विचारलं जाऊ शकतं. तर मृदा आरोग्य पत्रिका किंवा सॉइल हेल्थ कार्ड योजना 2014-15 मध्ये सुरू केली. 15-17 मध्ये 10.74 कोटी कार्ड जारी केले. आता हे 17-18 मध्ये किती जारी केले, 14-15 मध्ये किती जारी केले ते लक्षात नाही ठेवलं तर चालेल. फक्त ही योजना कधी सुरू केली ते मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. तर हा होता फेब्रुवारी मंथ मधील इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचा पार्ट 1. पार्ट 2 आणि 3 पण येतील. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. थँक्यू.